इथे लपण्यासाठी आला. मुंबईचा जो ड्रग पेडलर आहे ते त्याचे नातेवाईक होते, त्यांच्याकडे तिथे राहण्यासाठी. तो मूळचा तिथला राहणारा नाही. मग याचा अर्थ की जरी तो नातेवाईकांकडे आला असला तरी तो त्यांना एक राहण्यासाठी एक जागा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या शंका उपस्थित होत आहेत ना की हे ड्रग्ज ट्रेडर आहेत हे नवी मुंबईला चॉईस करतायत. असं नाहीये. नवी मुंबई हद्दीतून आपण जवळपास म्हणजे मोस्टली आफ्रिकन किंवा नायजेरियन जे नॅशनल्स आहेत जे ड्रग रिलेटेड धंद्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना आपण जवळपास 1500 असे परकीय नागरिक आपण डिपोर्ट केलेले आहेत किंवा ब्लॅकलिस्ट केलेले आहेत. मागील वर्षी जवळपास तो आकडा 900 काहीतरी 950च्या आसपास होता. अॅन्युअल प्रेसच्या व्यक्ती डिटेल माहिती आपल्याला देण्यात येईल. परंतु त्यांचे जे राहण्याचे ठिकाण आहेत आपण ते वारंवार चेक करतो, रेड करतो आणि पासपोर्ट व्हिसा संबंधी गाईडलाईन्सचं उल्लंघन होऊन जर त्या ठिकाणी जर कोण राहत असेल तर त्यांना सुद्धा आपण टेम्पररी डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवून त्यांची डिपोर्टेशनची कारवाई सुरू करतो. त्याला मदत करण्याचे असे नातेवाईक ते कोणतं करावं. पण मग या संदर्भामध्ये आता त्यासाठी स्पेसिफिकली आपण अंमली पदार्थ विरोधी कक्ष ANTF ANTC अँटी नार्कोटिक्स टास्क सेल प्रत्येक पोलीस स्टेशनला कार्यरत केलेला आहे. त्यांचं मुख्यतः हेच काम आहे की परिसरामध्ये ज्या ठिकाणाहून अशा पद्धतीचे म्हणजे ड्रग्ज सेलिंग पॉइंट्स असतील, लक्झरी बसेसचे स्टॉप पॉइंट्स असतील किंवा कॉलेज शाळा परिसरामधल्या टपऱ्या किंवा म्हणजे ज्या ठिकाणाहून पूर्वी असे गुन्हे घडलेले आहेत असे ठिकाणं चेक करणे, रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करणे, त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करणे, गोपनीय माहिती प्राप्त करणे आणि छापा कारवाई करणे. तर हे कारवाई त्यांच्या मार्फत होणं अपेक्षित आहे आणि होईल भविष्यात.